नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटनची डिस्क पाहिली होती. ती मोटर लावून फिरवली होती. आता आपण जी एक न्यूटनची डिस्क बनवणार आहोत त्याला मोटर नाहीये, तर आपण ते विना मोटरची आपण ती न्यूटनची डिस्क फिरवू शकतो आणि खूप छान असं एक खेळणं तयार होईल आणि त्याच्यातून आपल्याला प्रयोगही दाखवता येईल. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य एक वर्तुळ कट करायचंय, तुटक्याचं एक वर्तुळ कट करायचंय. नंतर अशी 4 छोटी वर्तुळ कट करायची आहे. ठीक आहे. एक तारेचा तुकडा लागणार आहे आपल्याला, एक डबी लागणार आहे. डबी चालेल किंवा एक छोटासा पाईप चालेल किंवा एखादं रीळ चालेल, कुठलीही वस्तू चालेल आपल्याला. साधारण या साईजचे सिलेंड्रिकल. ठीक आहे. आणि रंग लागतील आपल्याला. हे रंग जे आहेत ते चमकणारे रंग नको, मॅट कलर्स पाहिजेत. कोणते रंग आहेत? न्यूटनच्या डिस्कचे ता, ना, पी, ही, नी, पा, जा. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा. नंतर कोणता? हा ताना, पिही, नी, निळा, पारवा आणि जांभळा. ठीक आहे. हे 7 रंग आपण वापरायचे आहे. हे 7 रंग वापरल्यानंतर हे जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाचे आपण साधारणपणे हे 360 डिग्रीचं वर्तुळ आहे, तर 360 भागिले 7 बरोबर 51.4 डिग्रीचं एक पार्ट असे आपण अँगल्स मोजून हे त्या वर्तुळाचे 7 भाग करायचे आहेत आणि प्रत्येक भागाला एक एक रंग याच क्रमाने द्यायचा आहे. ताना, पिही, पाजा याच क्रमाने द्यायचा आहे आणि अशा प्रकारचं एक वर्तुळ आपल्याला 7 रंगाचं वर्तुळ तयार करून घ्यायचं आहे. हे वर्तुळ तयार झाल्यानंतर याला हे जे आपण 3-4 छोटी सर्कल्स कट केली आहेत, हे एक्झॅक्टली सेंटरला याच्या चिटकवायचे अशी. ठीक आहे. हे फेविकॉलनी चिटकवले तरी चालतात. तर अशा प्रकारे तुम्हाला चिटकवलेले दिसतील. ही चिटकवून तयार केलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ही तार घालायची आहे. ही तार घातल्यानंतर ही फेविक्विकनी तुम्ही चिटकवू शकता. फक्त फेविक्विकनी चिटकवताना काळजी घ्या, आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली काम करा, कारण फेविक्विक हाताला चिटकू शकतं. ठीक आहे. ही जी डबी आहे या डबीला आपल्याला एक इथे होल पाडायचं आहे आणि एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट इथे एक होल पाडायचं. 2 होल आहेत. जर तुम्ही पाईप घेतला असेल तर खाली होल पाडायची गरज नाही. मी डबी घेतल्यामुळे इथे खाली एक होल पाडायचं, म्हणजे एकूण आपल्याला 3 होल पाडायचे. एक समोरासमोरचं, ही 2 समोरासमोर आणि एक खाली आहे. ठीक आहे. आपल्याला एक दोरा लागेल. झालं, आपलं साहित्य झालं. आता ही जुळवणी कशी करायची सांगतो. ही तार इथे लावल्यानंतर ही तार जी आहे या डबीमध्ये घालायची. अशा प्रकारे डबीत घालायची आहे तार. आणि हा जो दोरा आहे, हा दोरा खालून घालून इथे हा जो भाग आहे या भागाला इथे त्याची गाठ मारायची. आता इथे तुम्हाला तयार केलेलं दाखवतो. हे बघा, इथे गाठ मारली आहे दोऱ्याची, दिसते तुम्हाला? इथे गाठ मारलेली आणि दोऱ्याचं दुसरं टोक बाहेर काढलेलं आहे गाठ मारून. ठीक आहे. आणि हे टोक जाऊ नये परत म्हणून इथे एक पिन बांधलेली आहे. पिनच्या ऐवजी तुम्ही एखादी काडी बांधू शकता. ठीक आहे. आणि हा जो भाग आहे बाहेर आलेला, ह्या भागाला इथे तुम्ही एखादं चिकटपट्टी लावू शकता किंवा कागदाची गुंडाळी लावू शकता, म्हणजे हे असं बाहेर येणार नाही फिरताना. ठीक आहे. झालं आपलं. आता काय करायचंय? आता बघा, आपण हे प्रत्यक्षात फिरूनच पाहूयात की ह्याच्यामध्ये कसं आपल्याला हे न्यूटनची डिस्क फिरवायची ते बघूयात आपण. तर पहिल्यांदा हा दोरा जो आहे हा हळूहळू गुंडाळून घ्यायचा आहे. हा सगळा दोरा आतल्या डबीच्या आत गुंडाळा गेला. ठीक आहे. आता हा दोरा जोरात ओढायचा आणि सोडून द्यायचा. बस, झाली आपली न्यूटनची डिस्क तयार. किती छान दिसते बघा. 7 रंग जे आहेत ते 7 रंग तुम्हाला मिक्स झाल्यानंतर पांढरे दिसतात. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? याला म्हणतात दृष्टी सातत्य, म्हणजे परसिस्टन्स ऑफ विजन इंग्लिशमध्ये म्हणतात. आपल्याला एका सेकंदामध्ये 15 चित्र किंवा 15 रंग जर समोरून गेले तर त्या रंगांची सरमिसळ होते आणि आपल्याला ते चित्र जे आहे
ते वेगळ्या प्रकारे दिसतं. इथे 7 रंग समोरून गेल्यामुळे ते रंग एकमेकात मिसळले गेले आणि त्याच्यामुळे आपल्याला हा पांढरा रंग न्यूटनच्या डिस्कमध्ये दिसायला लागला. किती छान आहे बघा. तुम्ही विज्ञान प्रदर्शनामध्ये करून बघा, आपल्या मित्रांना दाखवा, सरांना दाखवा, टीचर्सना दाखवा आणि याचा आनंद घ्या. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.